नमस्कार मित्रांनो, मी महेश शिवगण आणि तुमचं आम्ही जो कोकणचं या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे दिवस दुसरा आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या दिवशी आपण काय काय केलं. सकाळी सर्वजण आम्ही एकत्र आलो, त्यानंतर अभिषेक चालू होता आणि अभिषेक नंतर आम्ही फोटो काढायला. त्यानंतर झाली बाप्पाची आरती. आरती झाल्याच्या नंतर परत आम्ही फोटो काढायला घेतले. सर्व झाले आणि जेवणाची तयारी चालू झाली. वाडीतल्या लेडीज सर्वजण वडे बनवायला बसल्या होत्या. आणि सोबतच जेवणाच्या पंक्ती सुद्धा लागला होता. सर्वजण आपापल्या कामात बिझी होते. त्यानंतर झाले महिलांचे हळदी कुंकू. जशी जशी संध्याकाळ झाली तशी तसे आमचे गेम्स पण सुरू झाले.
पाठी फक्त जायचं नाहीये, खुर्च्या बाकी आहेत. जेवढं धावता येईल तेवढं धावा. पप्पे हॅलो, फक्त कोण बाद होणार आहे त्यांनी सांगायचंय. काय झालंय? कोण बाद? काजल पानकर. शिंगण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. शिंगण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. शिंगण्याचा मोह नाही. आपापल्या खुर्च्या घ्यायच्या आहेत. पाठी कोणी जायचं नाहीये. धावा, अजून खुर्च्या पुढे आहेत. धावा, अजून 2-3 खुर्च्या, 3 खुर्च्या आहेत. 3 बाद पदक नाव सांगा. यानंतर ग्लास फोडण्याचा गेम चालू झाला. आणि ते सगळे ग्लास टेबलच्या खाली पडले पाहिजेत. स्पर्धकाचं नाव सांग. पहिला स्पर्धक आहे कल्पेश शिवगण. आणि इथे लाईन आहे, लाईन क्रॉस करायची नाही कोणी. त्यामध्ये एकच नंबर येणार आहे. पहिल्याने नोंद घ्यायची. एकच नंबर सासर माहे. टेबलवरती पडले तरी चालतील. हे भाई स्टार्ट. मेडिकल आम्ही देणार नाही का? आपल्याला मजा म्हणून करायचे, जास्त रिस्क घेऊ नको. चालू करायचं का? कोणती शुगर अजून कोण महिला समाविष्ट होतात? चला गेम सुरू. त्याला कल्पेश शिवगण बाद झालेले आहेत. नेक्स्ट कोण आहे? शिवगण, आशिष शिवगण. दुसरा स्पर्धक आहे आशिष शिवगण. नको, पंचांचा निर्णय मानसिक राहील. हा आलू मार. एक गेला. विजय शिवगण, ज्योती शिवगण. चला सुरुवात करायची. हा थांबा, सेमी फायनल 2 चान्स आहेत. सासर माहेर, सासर माहेर. आशिष शिवगण यांचा नियम काय लागत नाही. सासर सासर बाद झाले स्पर्धक. हल्ल्या महिलांनी भाग घ्यायचा. आता तुम्ही समजावू नका, तुम्ही स्पर्धेत भाग घ्या. चौकात माहेर, सासर त्याच्यात गेलं. सासर अनु साइड. अशा प्रकारे सूर्याबाईंनी सगळी क्लास पाडलेले टेबलच्या खाली. नाव नोंद करायचे. महेश शिवगण. वाद झाला नको. जय का माहेर, माहेर, सासर माहेर. बाद तिथे शिवगण बाद झाले. सासर आता 2 बाद झाल्या. 3 स्पर्धक राहिले. 2 स्पर्धक बाद. कविता शिवगण आणि संचिता शिवगण बाद झाले. 3 स्पर्धक झाले. माहेर, सासर, कुंदनदा सासर माहेर.
बाहेर शासन बाहेर शासन बाहेर शासन बाद झाला. दोन पदक आणि झाले. कोणत्याही जोड्याने दोन चार दोन पदक झाले. पाडलेले आहेत. एकच नंबर बाहेर जाईल. नोंद घ्या. नोंद करून घ्या. शासन आणि एकच नंबर काढला जाईल. ही नोंद दिली होती आम्ही पहिले. चला चला वरती चला. हो भाई ही स्पर्धा संपली. लास्ट चान्स लास्ट एक डोळा हॅलो. ट्रान्सफर मारायचा आहे. सर्वांनी नोंद एक डोळा बंद घ्यायची. करून. अरे देण्यात येईल बा. पुढील स्पर्धक सुनील शिवकर एक डोळा बंद करून बॉल मारताय. मस्त मस्त मस्त. स्पर्धा विनोद शिवकर उत्कृष्ट बॉल. उत्कृष्ट बॉल विनोद शिवकर. जबरदस्त. सुन्यादा 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 ए सुन्यादा. बाबू, काय? घालवला. भाऊजी असं किती भाव दिले आपले. भाऊजी भाऊजी राग काढताय ना. नमस्कार, ये इनसाइड भारतीय समाचार है। चला पाहिला पंचांचा निर्णय मंजूर राहील. लाईन ला त्याला 9 बॉल किती तो स्पर्धक बाद होईल. चला अजून एक आता आले ती तो पुढा सचिन सुमार. अरे एक नंबर झालाय. चल तू मार. 2 नंबरला दोन आहेत. नाही त्यांच्यामध्ये घ्यायचेच परत. मार मार मार. आमच्याकडे मारू नको. संकेतला महागात पडलाय गेम. अशा तऱ्हेने सर्व क्लास पुढे दुसऱ्या राऊंड मध्ये झालं. सचिन आज अजून एक चान्स आहे त्यांना. पंचांची उद्या घाल नका. सूर्यबाई कोण बोलतोय. हा पहिल्याच यात मारलाय. अजून दुसऱ्या जेव्हा तयार दुसऱ्या याच्यामध्ये ती गाडीने का सोडवायचे. सेकंड राऊंड साठी जाणार काय. चला संकेत शिव संकेत थांब. संकेत हा काढ. थांब थांब थांब. चला हा दुसरा राऊंड आहे त्यांचा. बॉल गेला कुठं. संतोष चिगम पुढील स्पर्धक संतोष चिगम. दोन बाद. एक चान्स झाला शेवटचा. एक गेलंय. अजून 2 चान्स आहे तुम्हाला. पुढील स्पर्धक विजय जाधव. 2 चान्स आहे. 2 चान्स अजून.
अरे वा, अजून एक चान्स आहे. महेश शिवगण पहिल्या झटक्यात मला वाटतं शर्यतीत आहेत ते पहिल्या नंबर मध्ये. आता बाद झालेला आहे. अजून एक चान्स आहे. हा शेवटचा चान्स आहे तुमचा नाना. हा बाद पहिल्या झटक्यात चला सार्थक शिवगण टेबल मारू नको. सार्थक शिवगण बघून मार. अरे, टेबलवर मारला. आम्ही एकच करायचं आहे. अरे वा वा. पहिल्या झटक्यात मारलाय. आता मोठी चुरस होणार आहे. आपल्याला काढायचा नंबर एकच. त्याची नोंद घ्यायची बजाखाली. बोल. थांब बघूया. थांब ते सुनील काय बा. कुंदन शिवगण सचिन शिवगण पहिला बॉल बाद झालेला आहे. अशी दुधाची किटली बघ आणि नाही तर दुसऱ्या चालूवर गेला तर आम्ही इथे नाव कट करणार. याची नोंद घ्यायची शक्यतो. हे पण मी व्हिडिओ काढतच नाही या जोर नाव कट मारतो. करावं लागेल तुमचं आम्हाला. चला 2 चान्स म्हणजे कटच करा इथून. तरी पण नाव महिलांनी सादर केलेली सुंदर वारी. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची
ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठुमावली
सागरा हेच माहेर माझे तुझी सोंडबावा कुडी एक दंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ आई पावनाई देवगोळेश्वर नमनामध्ये सुंदर गण सादर केला. लढाई तर एक नंबरच होती.
नमनामध्ये आकर्षण करणारी अशी रावणाची स्टोरी होती. ती स्टोरी आहे ना, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जनक राजाने सर्व राजांना आमंत्रित केले होते. सीतेने ठेवलेला पण म्हणजे जो हा परशुरामाचा शिवधनुष पाळेल तो तिचा पती होण्याच्या योग्य ठरेल. जनक राजाने रावणाला आमंत्रित केले नसल्यामुळे आलेल्या क्रोधात रावणाचा अहंकार वाढला आणि तो धनुष्य स्वतःच्या छातीवर ओढून राहिला आणि पुढे रावणाच्या छातीवरचा बाण हा डाव्या पायाने उडवला. भर सभेत झालेला अपमान रावणाला आवडला नाही. त्याने जनक राजाला क्रोधात म्हणाला, एक दिवस तुझ्या महालात परत येईल, त्यावेळी लंकाधीश रावण बनून येईल. माझी मुलगी सीता सुंदर हिचं स्वयंवर आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्त देशोदेशीचे खंडोखंडीच्या राजांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. देशोदेशीच्या खंडोखंडीच्या राजांना आमंत्रण पाठवलं. मला आमंत्रण का पाहिजे नसावं? रामराजे हो, आपल्याला आमंत्रण कोणाबरोबर पाठवावं होतं? चंद्रराज मला आमंत्रण त्या वायुदेवाला पाठवलं पाहिजे. रामराजे हो, वायुदेव आपला बंदीवान असता आपल्याला आमंत्रण कसं बरं पोहोचलं असतं? शाबास रे शाबास. मग आपली मुलगी सीता सुंदरी इथं पण तरी कोणता रे? रामराजे हो, माझी मुलगी सीता सुंदरी हिचा पण म्हणजे परशुरामाचा 6 खंडीचा धनुष्य ज्याला कोण गुण चढवेल तो त्याला सीता प्रेमानं मार घालेल. अरे 7 समुद्र काढे, 7 समुद्र काढे, त्या पलीकडे रावणाची लंका. अरे 33 कोटी देवांच्या पाया करून त्यावरून रात्रंदिवस चालत असता. अरे परशुरामाच्या सभागृहात धनुष म्हणजे माझ्यातील चेडूचा खेळ, चेडूचा खेळ, चेडूचा खेळ.
मला वाचवा. अरे दशरथी रामा, माझ्या साथीवरचा भान तू डाव्या पायाच्या अंगोठ्याने उचलला. या भर सभेत माझा अपमान केला. पण लक्षात ठेव, एक वेळेस सीतारामला सोडून नाही, त्यावेळी लंकाधीश राजा रावण होईल. लंकाधीश राजा रावण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीनच एका व्हिडिओमध्ये.